त्याच्यानंतर लांबे, त्याच्यानंतर सोहनी आणि नंतर मोरे वगैरे अशा ठराविक लोक नंतर कोणकर साहेब सुद्धा होते. त्यानंतर कोणकर त्यांनी एकत्र होऊन एक संघटना असावी चालू. आणि त्यातल्या त्यात त्यांना असं वाटलं की हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं. त्यामुळे त्या एक वेगळा त्यांनी एक वेगळा संघ स्थापन केला. यांची जी संघटना ही ज्येष्ठ नागरिकांना वेगळे बेनिफिट्स मिळतील अशा प्रकारे त्यांची ही धडपड त्यांनी सर्वांनी मिळून कसं केलं त्याचं हिशोब पाहणं, त्याच्यानंतर मग वर्गणी गोळा करणं या सर्व गोष्टी हे घेत होते. तर आज अशी परिस्थिती आहे की आज आपल्या माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा आम्ही त्यांच्या महिलाला गेलो एका झाल्यानंतर त्यांनी अभिजानुसार ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा जसा आपला उत्सुक व्हावा म्हणून तसं त्यांचाही तपास होतो. पण तिथून सुद्धा त्यांनी आईवरती सगळा हिशोब जो आहे त्यांना आपल्या भाषणामध्ये आपण बोलतो जो आवडतो सर्वांना कोणची आवडली ते बोलणं सोपं आहे, परंतु कर्तृत्वाने त्या माणसांनी गावकर साहेबांनी वगैरे सगळ्यांना एकत्र करण्यासाठी ही एक वज्रमूठ निर्माण केली होती. त्यामधले ते एक कलाकार होते. अभय ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करून त्यांनी सगळ्यांना एकत्र बांधलं होतं. आणि 2-3 वर्षाचा जो कालावधी गेला त्यामध्ये थोडीशी कुजबूज सुरू झाली की हा हिशोब देत नाही, अमुक नाही, तमुक नाही. मग ती ह्या झोरेंच्याच बिल्डिंगमध्ये एका ऑफिसमध्ये आम्ही मीटिंग लावली होती. त्या तिथे त्यांनी सगळं काय ओपन केलं, सांगितलं वगैरे. आमची मीटिंग संपली. आताच सांगितलं मला कळलं की फोन आला होता की चक्कर येऊन पडले, एवढे फोन आले घरी काढवा. पण आनंद हे आपले ज्या कोणकर आहे हे आपल्याला एक्झिट घेतले एकदम एक्झिट घेतलेले आहेत. पण एक्झिट येताना आपल्याला दुःख होतात आणि आपण सगळे ज्येष्ठ आहोत. आपण आले तर जाणार, सजीव तो जाणारच आहे. त्यामुळे आपण दुःख तर आहे सगळ्यांना, पण देताना त्याने नावाप्रमाणे आनंद देऊन गेले. आनंद सारखे राहिले आणि आनंद देऊन ते ज्येष्ठांना देत होते त्यावेळी तिथे. आणि ते कार्यक्रम उपस्थित असताना त्या लोकांना अटॅक आलेला आहे. आणि आपल्या जे एवढे ज्येष्ठ आपले हे संघटन चालवलं, व्यवस्थित चालवलं होतं. आता यांनी सांगितलं असं तर झालं तसं काय आपले विचार वेगळे सगळ्यांच्या मध्ये बागडतं तसा त्यांचा स्वभाव होता. स्वभावामध्ये फरक असतो. पण कोणकर असे होते ना, एक लहान मुलासारखे वावरत होते सगळ्यांमध्ये. त्यांना कोणी काही बोललेलं काही राग आलेला नाही, पण ते थोडस चुकलं तरी ते हसायचे. हा त्यांचा स्वभाव होता. माझा त्यांचा खूप संबंध आला नानीमुळे, योगामुळे. आणि आज 8 तारखेला जो प्रोग्राम होता त्याच्या अगोदर त्यांनी मला फोन केला. आपल्या गार्डन मध्ये थोडस काही सामान होतं, कोणीतरी पाठवायला सांगितलं. म्हणून त्या पेट्या माझ्या बिल्डिंग मध्ये आणून ठेवल्या. तर त्यांनी पहिला फोन लावला, मी मीटिंग मध्ये. त्यांनी परत फोन लावला मला. ते म्हणे अहो ते तालपत्र वगैरे आम्हाला पाहिजे, प्रोग्राम आहे. पण त्याच्या बोलण्यामध्ये ना त्याची मला जाणीव योगा मार्ग नेहमी हसरे असायचे. मला जेव्हाही भेटायचे तेव्हा म्हणायचे त्या किशोरबाई कैसा आहे, एकदम हसत वगैरे. आम्ही गाडीने कधी कधी घरी जायचो. त्या दिवशीचा प्रसंग असा होता, त्यांनी मला 3 वाजता फोन केला की किशोर माझ्याकडे 4-5 बॅग आहेत, तर तू येशील का. बोललो जेव्हा तुम्ही निघत असाल मला कॉल करा, मी लगेच येतो तुमच्या बिल्डिंगजवळ. माझ्या इथून हार्डली 5-6 मिनिटाचंच अंतर आहे त्यांच्या इथपर्यंत जाण्याचं. तर त्या दिवशी त्यांनी मला 3:55ला फोन केला की मी रेडी झालो आहे म्हणून. मग मी त्यांच्या घरी गेलो. त्या 5-6 बॅग होत्या, काही गेम्सच्या बॅग होत्या, खाणं होतं ते ती हेवी बॅग होती. मग आम्ही टॅक्सीने इकडे आलो. मकवाना वगैरे हे सगळे होते. आम्ही स्पीकर वगैरे हे 2 आणले. झोरेंचा स्पीकर होता. इथे आम्ही सजवलं सगळं गार्डन. बोलले कशाला. आम्ही म्हटलं फुगे आणले. त्यांनी ॲक्च्युअली ते फुगे खेळण्यासाठी आणले होते. त्यांचा एक उद्दिष्ट वेगळाच होता की म्हणजे आतापर्यंत जे कार्यक्रम झाले त्याच्यापेक्षा एक काहीतरी वेगळा कार्यक्रम करायचा.
मग त्यांनी काय कॉम्पिटिशन वगैरे ठेवलेले, तर कॉम्पिटिशन मध्ये प्रथम प्राइज भावकर साहेबांना मिळालं, द्वितीय प्राइज त्यांना मिळालं. ते प्राइजही त्यांच्या खिशातच होतं. मग एक असा प्रसंग आला की जो वक्ता आणलेला त्यांनी परब सर म्हणून, तर त्यांना थोडी ताण लागली. तर मी म्हटलं मी त्यांचा फोन जो होता तो माझ्याकडेच होता, मी फोटो काढत होतो. तर त्यांनी पाणी आणण्यासाठी तेही धावत गेले. अगोदरच त्यांची 2-3 दिवस धावपळ चालू होती. त्या दिवशी भरपूर धावपळ केली. मनामध्ये त्यांच्या एकच होतं की हा प्रोग्राम कसा पार पाडायचा आणि काय वेगळं वैशिष्ट्य द्यायचं या गार्डनला, हेच त्यांच्या मनात होतं. पण ते बाहेर आले आणि त्यांच्यावर असा काही प्रसंग उडवला, म्हणजे आपण या कार्यक्रम दरम्यान त्यांना आकस्मिक देवाज्ञा झाली, त्याची आम्ही साक्षीदार आहोत. त्यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. संघाचे सचिव या नात्याने एक प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महिन्यात झालेल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या सार्वजनिक स्वरूपामध्ये ते वाढदिवस अरेंज करत होते. आणि या सोहळ्यामध्ये ते एकला चलो रे ही भूमिका ते बजावत होते. त्यांच्या एकला चलो रे ही भूमिका अशी असायची की ते सर्व वस्तूंची आणणं किंवा त्याचं आयोजन प्रयोजन करणं एकटेच करायचे. जे डिश आणणं, वेफर्स आणणं, अशा बऱ्याच गोष्टी ज्या लागतात कार्यक्रमात ते एकटेच आणायचं. त्याबरोबर त्यांचं आम्हाला फार कौतुक असायचं. ती अशी भूमिका असायची की माझ्याबरोबर आलात तर माझ्यासह, माझ्याबरोबर नाही आलात तर तुम्हाला सोडून, अशी एककल्ली भूमिका त्यांची असायची. नंतर जाता जाता आनंद कोंडकर या नावानुसार मित्रांना एकत्र गेट टुगेदर कार्यक्रमाच्या आनंदामध्ये कोंडून ते स्वतः निघून गेले. त्यांचं 8 फेब्रुवारीला निधन झालं. तिथे गेट टुगेदरचा कार्यक्रम होता आणि आम्ही इथेच सगळे जमलो होतो. आणि अचानक त्यांना त्रास व्हायला लागला. तर आमच्या काही मित्रांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, कारण ते पाणी पाजलं ते पण गेलं नाही, होऊन गेले. आणि मग आम्ही इथे बसलो होतो वाट बघत. काही वेळाने मेसेज आला की ICU ठेवलं आहे. मग त्याला होईल सुधारणा, ICUमध्ये आहे ते येतील बाहेर. थोड्या वेळाने मेसेज आला, पैसे कुठल्या बँकेत ठेवले? बोलो का मला पैसे ठेवायचे, पण कोणत्या बँकेमध्ये व्याज जास्त आहे? तर मुलं यायची बँकेमध्ये व्याज जास्त आहे, माझे पण तिथेच पैसे आहेत, तुम्ही ठेवा, बँक चांगली आहे. तर त्याने 11,000 रुपये डबलला टाकले त्या बँकेत. तिथपासून त्यांचा माझा संबंध असतो आणि आमच्या ते पहिल्यांदाच नाही. तर काही झालं तरी ते त्या बाजू असे यायचे. तर ज्या दिवशी ती गोष्ट घडायची त्या दिवशी ते इकडून इकडे गेले भावकरांना, त्या बाजूने आहे. मी म्हणतोय कोणकर आज त्या बाजून का गेले? इकडून नेहमी यायचे, माझ्या खाली हात टाकायचे आणि माझ्या डोळ्यासमोर घडला असं म्हणणं काही हरकत नाही. एखादा जवान असला आर्मी मधला की त्याची एक इच्छा असते भरती होतानाच की आपल्याला वीरमरण यावं, युद्धभूमीवर यावं किंवा त्यांच्या ड्युटी अवर्स मध्ये यावं, रजेमध्ये किंवा घरी येऊ नये. त्याचप्रमाणे त्यांना शेवटचा इव्हेंट करता करता मृत्यू यावा की त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे. आनंदराव बद्दल सगळेच गोडवे गात आहेत, आणखी गोडवे गात बसलो तर संध्याकाळ पण होईल. मी जरा थोडक्यातच बोलतो, प्रत्येकाला बोलण्याची इच्छा असेल. आनंदराव आमच्या महानगरपालिकेच्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मॅनेजर या पदावर निवृत्त झाले. हिशोब त्यांच्या अंगांगामध्ये भिरलेला असायचा. त्यांच्या मागे जी शक्ती होती ती भावकरांची आयडिया होती सगळी. भावकरांनी त्यांना सर्व सांगितलं त्याप्रमाणे ते करत होते. नंतर योगा करता करता ह्या इथे त्या कॉर्नरला घसरगुंडीजवळ सूर्याकडे बघून ते योगा करायचे, खडे खडे उभ्या उभ्या. त्यांना 2-3 वेळा म्हणत होते सूर्याकडे बघा. गार्डन हे आपला एक परिवारच होता, आहे आणि यापुढेही राहील. कोंडकरांबद्दल बोलायचं झालं तर ही व्यक्ती खरंच चतुरक्षरच होती. वयात आता माझं वय कमीत कमी 55 आहे, पण अभय ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ज्या वेळेला त्यांनी मला एक कल्पना दिली की तारी
तुम्हाला मी जाणून तुझे यांचा सभासद करतोय. म्हटलं अहो माझा जो 60 वर्ष पण पूर्ण नाही झालंय. तर नाही म्हणे काही गोष्टी अशा असतात की वयस्कर सगळे आपले ज्येष्ठ मंडळी आहेत ते फायनान्शियल आहेत व्यवस्थित, पण कामं करण्याच्या हिशोबाने त्यांना नाही जमत. तर आपल्याला अशी एक फळी उभी करायची आहे जेणेकरून कुठे कमी पडलं तर तुमच्यासारखे लोक तिथे असावे. आणि हा त्यांचा विचार मला त्यावेळेलाही भावला. जास्त माझं गार्डन मध्ये येणं जाणं फार कमी असतं, आता हल्ली कमी झालं. पण त्याच्या अगोदर पण आम्ही 5 मित्र इथे पहिल्यापासून कार्यरत होतो. त्याचे साक्षीदार आहेत आपले भावकर, कारण वामनरावचं ज्या वेळेला स्थापना ग्रुपची झाली तेव्हापासून ते अभय ज्येष्ठ नागरिक इतर बाई 3-4 ग्रुप आहेत. जसं जमेल तसं या व्यक्तीने प्रत्येकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला. आमचे एक मित्र याच गार्डन मधून आमचा मित्रपरिचय झाला आणि कालांतरे 1.5 वर्षापूर्वी त्यांचंही निधन झालं. या गार्डन मधून जेवढी लोक माझी जोडली गेली काही तुटत पण गेली. मैताच्या दिवशी त्यांच्या बिल्डिंग जवळ आपल्यापैकी बराच परिवार जमा झाला होता आणि भोईवाड्या स्मशानभूमीमध्ये ज्या वेळेला आम्ही काही मोजके लोक तिथे उपस्थित होतो. लोकसाधनेमध्ये नेहमी ज्या दिवसापासून त्यांनी आमच्या योगा ग्रुपला जॉईन केलं असा क्वचितच दिवस असेल की ते गैरहजर राहिले. आणि त्यांच्यामध्ये योग करत असताना बऱ्याचशा इम्प्रूव्हमेंट आल्या. त्यांच्या शरीरामध्ये खूप प्रगती होत चालली होती. जाण्याच्या म्हणजे 2 आठवड्यापूर्वी त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती तेव्हा ते मला बोलले होते की मी त्यांना विचारलं तुमचे मला रिपोर्ट वगैरे दाखवा, कारण बरेचसे चेंजेस त्यांच्या शरीरात दिसत होते. त्यांनी डॉक्टरकडे जाऊन सांगितलं होतं की आता त्यांच्या रिपोर्टमध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट आलेली आहे. बऱ्याचशा औषधं गोळ्या त्यांच्या कमी झालेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःहून अशी कुठली औषधं बंद करू नका. डॉक्टरने जर तुम्हाला ज्या औषधं बंद करायला सांगितले तरच तुम्ही त्या गोष्टी बंद करा. मला हे सांगताना पण माझ्या भावना दाटून आलेल्या आहेत, कारण त्यांचा शेवटचा मीच पाहिलेला आहे. हा शब्द त्यांच्या कानावर गेला. मी ओम नमः शिवाय बोलले. शेवटचं पाणी घातलं, अर्ध खाली गेलं, अर्ध आतमध्ये गेलं. एकला आपके दिले आणि असं प्राण जाताना मी आधी पाहिलं होतं म्हणून मला शंका आली. अशी बरोबर सांगायला आले भावकारांना असं असं झाले. पटकन निघा. माझे हातपाय गळाले. मी खाली बसले. ते आले त्यांना येईपर्यंत त्यांचं सगळं काही संपलं. ते गेले त्या दिवसापासून मी कुठे बसेल काही करेल पण मला ते माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत. एकसारखे दिसतात. खूप वाईट वाटतं. योगा ग्रुपमध्ये ते आले. प्रचंड उत्साह होता. आम्ही भरपूर गप्पा मारायचो. कोणकर सर तुमचा तो आवाज 1 2 3 4 आणि 1 असं 20 पर्यंत काउंट करायचे. त्यांचा हा भला मोठा आवाज आम्हाला स्फूर्ती द्यायचा आणि तोच आवाज आमच्या कानामध्ये घुमतोय. आता ह्या बाजूला घुमते, खरंच घुमतोय तो आवाज मोठा होता. त्यांची माझी ओळख 2016 पासून आहे. गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही खताती सर होते तेव्हा एक छोटीशी पिकनिक काढली. त्यांची माझी ओळख नव्हती पण ते मध्ये आले म्हणाले की मी येतो तुमच्या बरोबर. म्हटलं चला ना. मग तिथून मग ओळख सगळंच आहे. खूप छान क्षण गेले आणि आता त्यांची शेवटची पिकनिक म्हणजे आम्ही कोकणामध्ये गेलो. ती पण सुंदर झाली. 4 आनंदाचे क्षण घेऊन ते जात आहेत. सर तुम्ही गेलात आम्हाला दुःखात सोडून गेलात. खूप वाईट वाटतं. परंतु त्यांना जे मरण आलं ना ते खरोखर खूप चांगलं मरण आलं. तडकाफडकी एक्झिट झाली सुंदरपणे आणि सगळ्यांना चटका लावून गेले. कोणत्या सगळ्यांना सद्गती मिळो. त्यांच्या कुटुंबियांना पण त्या दुःखातून सावरण्याची संधी मिळते. अतिशय दुःखद आहे. माझ्याकडनं जास्त बोलवत नाहीये पण माझी आणि कोंडकर सरांचा सहवास 2023 पासून आहे. आम्ही 2023ला ऋषी संघामध्ये
सामील झाली. तेव्हापासून मी कोणकर सरांना ओळखत होती. अत्यंत हसरा, आनंदी आणि खरंच त्यांच्या नावाप्रमाणे ते खूप आनंदी होते, आनंद असतो. आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व आमच्यातून गेलं याचं मला खूप खूप दुःख आहे. पण ईश्वरा त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्या सर्वांना सावरण्यासाठी वेळ होती की संध्याकाळी कार्यक्रमाला या. मी म्हटलं हो ज्येष्ठ नागरिकांचा आहे, पण मी माझं शेड्यूल टाईट असलं, मला कार्यक्रम असतात, सीझन असतं, फोटोग्राफी असते. मी एवढं प्रयत्न करतो. हॉलमध्ये होतो, 7 वाजता एक फोन आला की तुम्हाला कळलं का? बोलू नाही, मी अजून काय बघितलं नाही कळलं. तर म्हटलं कोणकर साहेबांचा प्रॉब्लेम झाला आहे. तर बघा, कारण मला सवय आहे ती सगळं टाईप करून पाठवायची वगैरे, आवड आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना कळतं. पण कन्फर्म असल्याशिवाय मी कधीच काही गोष्टी करत नाही. त्यामुळे मी आशिषला फोन केला, दोघा तिघांना फोन केला. त्यांच्याकडून कळलं की हो झालं आहे असं. मग आपले जगताप साहेबांनी टाकलं, सर्वांनी टाकलं. त्याच्यानंतर कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम संपल्यानंतर 10 वाजता हा त्यांचा फोटो, काही फोटो खेलते एक तितली न जाने कहाँ खो गई. खेलते खेलते एक तितली न जाने कहाँ खो गई. एक नन्ही किरण क्यों अंधेरे में यूं सो गई. सबके आँखों में फरियाद है, सबके दिल में तेरी याद है. तू नहीं है तेरी प्रीत है, जिंदगी की यही रीत है. जिंदगी की यही रीत है, जिंदगी की यही रीत है. श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जे आलात, खरोखरच त्यांच्याविषयी प्रेम होतं म्हणूनच आपण ते व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलात. आनंद कोणकर माझा संबंध जवळजवळ 10-12 वर्ष तरी असतील. आणि विशेष करून तेव्हा ते योगा वगैरे एवढे करायचे नाही, फक्त वॉक घ्यायचे आणि निघून जायचे. आणि आमच्याकडे माऊलीची प्रार्थना व्हायची. या माऊलीच्या प्रार्थनेला ते अगदी नियमितपणे उपस्थित राहायचे. भावकर माऊलीचं गाणं घ्या, माऊलीचं गाणं घ्या, ना बाबा घे ना योगा होऊन दे. त्या गाण्याला ते उपस्थित राहायचे. असंच कार्यकाल चालू होता. आणि एक दिवस कोटकर आणि लांबे याच ठिकाणी माझ्याकडे आले. त्याला अभय आपलं ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन करायची. आपलं वामनरामाडी त्यातच त्यांना ऍडजस्ट करतात ज्येष्ठ, आणि जे बेनिफिट आहे ते आपण त्यांना त्या माध्यमातून दिली. वाटते होतं तसं नाही पाहिजेच. म्हटलं ठीक आहे, आता तुझी इच्छाच आहे. तर ज्येष्ठ नागरिक संघटना या ठिकाणी स्थापन करायचं ते मूळ उद्दिष्ट होतं ते लांबवे आणि कोणकर. मी म्हटलं ठीक आहे, आता तुम्हाला एका गार्डनमध्ये अनेक मंडळं बरी नाहीत, एक झाड आहे ते काही फांद्यावर वापर करूयात. नाही बरोबर, ज्येष्ठ नागरिक संघटना काढायची. म्हटलं ठीक आहे, तुम्ही काढा, मला कुठे घेऊ नका, मी आपलं तुमच्यावर राहील, काम करेन, मदत करेन, तुम्ही पाहिजेच. ठीक आहे, असा हट्टी होता. मग आम्ही सभासद वगैरे केले. त्यात नाव काय लिहायचं, चांगली नावं सुचवा. अभय ज्येष्ठ नागरिक संघ, त्यातलं अभय नाव हे आनंद कोणकर यांनी दिले. त्याचा उल्लेख कसा असेल, काय कसं असेल. सैर भैर झालं सार
अघटित घडल र काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला